मी काय म्हणतो तात्या, या पाकिस्तानला आहे ना एकदा तरी अद्दल घडवा लागेनच आता. अरे बाबूराव, आता लोक 3-4दा आपण पाकिस्तानला युद्धात हरवलाय, तरी बी त्या पाकिस्तानची जिरलीच नाही सहायची युद्धाची खुमखुमी. पण का हो तात्या, भारत पाकिस्तान युद्ध होईन का हो आता? ते शंकर, युद्ध झालंच पाहिजे ना. लय माजले ना सायचे पाकिस्तान भले. अजून बी लगायचे आतंकवादी हल्ले करूनच राहिले. चांगली अद्दल घडली पाहिजे या पाकिस्तानवाले आणि त्या आतंकवादीले. आता युद्ध झालंच पाहिजे भाऊ. शंकरले का तुला काही भरोसा नाही का? अरे बा, तू काही बी म्हणून राहिला युद्ध होईन का? अरे युद्ध तर झालंच पाहिजे. आता पाहिजे आपले मोदी साहेब कसं त्या पाकिस्तानला अद्दल घडवत येतं. घडवायला तो पाहिजे ना रामा. हे पाकिस्तानवाले त्याशिवाय जागा येणारच नाहीत. नाही तर सायचे नीर आतंकवादी घुसून राहायचे भारतात. हे जागा राहण्याचं असेल ना तर युद्ध पाहिजेच. आता पाहिजे आपले मोदी साहेब कसं करते त्याचे हालत. आताच मी टीव्ही पाहून आलो, म्हटलं भाऊ, अरे बा, पाकिस्तानची जाम फटारेला आहे म्हटलं. त्याच्या मोठमोठ्या लोकांनी म्हणे आपल्या फॅमिलीला दिल्या त्या बाहेरच्या देशात पाठवून. आपल्या मोदी साहेबाला दरार आहे भाऊ तसा. मोदी साहेब आपले त्या सिंधू नदीचं पाणी बी अडवतो असं होती ना न्यूज. त्याचं पाणी जर अडवलं गेले मग पाकली मजा येते. बसा म्हणा सहायचे पाकिस्तानवाले हो, बकेटान भांडे आपतात. लय मास्टर स्ट्रोक हाणला बा आपल्या साहेबांना. अरे हो, पण त्या सिंधू नदीचं पाणी अडवायले टाइम लागेल ना. सिंधू नदी काय आपल्या लेंडी नाल्यासारखे लहान आहे काय? सिंधू नदीचं पाणी कुठेतरी काढून तर द्या लागेल ना पहिले. नाही तर भारतातच ते पाणी कुठे बी घुसून मग येईन आपल्याच देशात महापूर. म्हणून त्याले टाइम लागेल त्या सिंधू नदीचं पाणी अडवायले. पहिले आपल्याला काहीतरी कॅनलला बिनाला तर करावं लागेल ना. बरोबर आहे तात्या, तुमची गोट खरी आहे. इतक्या लवकर धरण म्हणा की कॅनल काढणं काही शक्य नाही होईल बा. पहिले ते करावं लागेल आपल्याला सोयीचा आहे. कुठेतरी पाणी काढून द्यायला लागेल कॅनल बिनल काढून. मग कुठे त्या पाकिस्तानचं पाणी बंद होईल. पाणी अडवता येईल आपल्याला. तर लोक तर काही पाणी अडवता येत नाही. पण आहे आपल्या साहेबाचा मास्टर स्ट्रोक. पाणी अडवलं की मस्त सहायचे पाकिस्तानची मजा येईल मग. पण मी काय म्हणतो बाबरा भाऊ, तो सायचा चीन मदत करीन ना त्या पाकिस्तानले. मग आपल्याला भारी पडेल ना. किती बी झालं तरी सायचा चीन आपल्याला भारी पडेल असं वाटतं बा मला. अरे बा, चीन जरी त्या पाकिस्तानच्या बाजूने असेल पण अमेरिका आपल्या बाजूने राहील ना. तो ट्रम्प तात्या पहिल्यापासूनच आपल्या साहेबाचा दोस्त आहे. आता डबल नको आला ना तर ते सत्तेत अमेरिकेत. तर त्यानं त्या चीनला कसा काय लावला. हा, आता तो चीन जो आहे ना तोच तर दुश्मन आहे अमेरिकेचा. मग आपल्याला मदत नाही करीन का तो ट्रम्प तात्या? अमेरिका आपल्याच बाजूने राहील पाहिजे. हो बरोबर आहे ते बाबूराव. तो चीन अमेरिकेचा दुश्मनच आहे. मोदी साहेबांनं ट्रम्पची दोस्ती केली हे चांगलंच आहे. आता कामात येईन ना ते आपल्याला. म्हणून तर आपले मोदी साहेब काही बोलले नव्हते त्या टॅरिफच्या बाऱ्यात. त्याला माहित आहे ना हा ट्रम्प आपल्याला कधी बी कामात येऊ शकते. आपल्या साहेबाचं मस्त मास्टर स्ट्रोक आहे. हो पाय ना तू आता. तिकडे चीनले घडवायचे असेल ना तर आपल्याला अमेरिका जवळ पाहिजेच भाऊ. मग पाकिस्तानले घडवता येते आणि चीनले घडवता येते. अरे बा, मला असं वाटते बा की चीन काय डायरेक्ट थोडी पडीन. आंदोलन मदत करीन तो त्या पाकिस्तानले. मिसाईल देईन, बंदुका देईन, गोळ्या देईल, तोफा देईल, आणि काही खायचं देईल. आधीच खायचं वाणी म्हणते त्या पाकिस्तानवाल्याचे. अरे त्या चीनले किती बी मदत करू दे पाकिस्तानले. आपल्याजवळ काय कमी आहे का काही? राफेल विमान आहे आपल्याजवळ. आणि आपल्या ते मिसाईला आणि आपले सैन्य काय कमी आहे काय? अरे असं पाकिस्तानात घुसीन ना भाऊ. ते पाकव्याप्त काश्मीर नाही काय, ते बी घेऊन टाकीन वापस. तसे बी आपलं लय दिवसाचं सपन आहे ते पाकव्याप्त काश्मीर इकडे वापस घ्यायचं. आता आपले मोदी साहेब पुरं करतील ते असं वाटते बा. आणि करायला पाहिजे बा मोदी साहेबांना ते काश्मीर आपल्या इकडे घ्यायलाच पाहिजे. पण मी काय म्हणतो तात्या, युद्धाचं वातावरण तर तयार झालं राजा. पण खरंच युद्ध होईन का हो? अरे शंकर, मी आलो ना टीव्ही पाहून. द्या त्या न्यूज चॅनलवर निरापेस चालू आहे ना रे. म्हणते बा बॉर्डरवर सैन्य जमा झालं, इकडून बी तिकडून बी. युद्ध तर कधी बी होऊ शकते ना. आणि व्हायला पाहिजे एकदा तरी युद्ध आता व्हायलाच पाहिजे. या पाकिस्तानला सहाय्याला चांगला धडा शिकवलाच गेला पाहिजे. आपल्या मोदी साहेबांना अद्दल घडवलीच पाहिजे पाकिस्तानले. युद्ध झालं पाहिजे असं आपल्याला वाटते राजा. पण एक विचार येते बा मनात की बा आपल्या घरचा कोणी सैन्यात असेल तर त्याचं काय होईल का? म्हणजे बा युद्धात आता दोन्ही बाजूनं सैनिक मरतात. जवान पोरं गेले की राजा लय बेकार वाटते. तो जो सैनिक मरीन बा तो कोणाचा पोरगा असते, कोणाचा बाप असते, कोणाचा नवरा असते, कोणाचा भाऊ असते. काय राजा, जवान जवान पोरं असे मेले की बेकार वाटते राजा. म्हणून सायचं असं वाटते की बा युद्ध झालंही नाही पाहिजे. काय आता पाहू, आता आपल्या हातात काय बा. हो तात्या, तुमचं बरोबर आहे. अति बसून राजा आपण म्हणतो की बा युद्ध झालं पाहिजे, पण युद्धाचे लय बेकार परिणाम होतात राजा. ते बी ध्यानात घेतलं पाहिजे ना आपण. बरोबर आहे तात्या तुमचं. पण मी काय म्हणतो की बा युद्ध झालंच नाही तर हे सायचं पाकिस्तान लय मस्ते ना. त्याला सायचं जाग्यावर ताना लागेलच ना. त्यासाठी तर युद्ध पाहिजेच ना भाऊ. रामा, तू जे म्हणून राहिला ते बरोबरच आहे. पण शंकर तात्या जे बोलले ते का कमी महत्वाचं आहे का? त्यांची बरोबरच आहे ना. सगळ्या जगात जर चांगलं शांतता राखल्या गेली तर किती चांगलं होईल. युद्धाची गरजच नाही पडेल ना. म्हणून तर काही लोक म्हणतात की बा जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे. आणि खरी गोष्ट आहे. सगळे जण शांततेनं राहिले तर युद्ध होणार नाही, कोणी जवान पोरं मरणार नाहीत. पण राजा तात्या, तुम्ही जगाची गोट करू राहिले शांततेची. अति राजा घरात पाहिला राजा, भाऊ भाऊ, बाप पोरगा, नवरा बायको, सासू असून याचा तरी पट्टे कर बा. निरा भांडण चालू राहतात नाही याचे. अरे बा शंकर, हे घरातलं भांडण आहे, ते दोन देशातलं भांडण आहे. अरे घरातलं भांडण आणि युद्ध याच्यात फरक आहे ना बा. अरे बा शंकर, ते घरात राहिलं ते असंच मिटवलं जाऊ शकते. पण युद्धात कसं एकदा जीव गेला वापस इन डबल. बरं बा ते युद्धाचं ते तर एक आहेच. जवान जवान पोरं मरतात.
पण युद्धाच्या काळामध्ये महागाई वाढते ना, वस्तूची टंचाई निर्माण होते. अरे आम्ही आता लोक 1965 पासून जे युद्ध पाहून राहिलो ना, या प्रत्येक युद्धाचे जे परिणाम आहेत ते बेकारच होतात, पुऱ्या देशावर परिणाम होते. काही टेन्शन नाही घ्यायचं तात्या. अरे मोदी साहेब आहेत आपले, आणि होईन किती होईल मागे वाढी, पहिलेच मागे वाढेल आहे, अजून किती वाढीन हो, पण काही टेन्शन नाही घ्यायचं. आपल्याला पाकिस्तानला पहिले अद्दल घडवायची आहे. आपले मोदी साहेब आहेत ते सगळं करतील बरोबर, काही टेन्शन नाही घ्यायचं. बिलकुल आपण आपल्या मोदी साहेबाच्या पाठीशी उभं राहायचं. युद्ध झालंच पाहिजे आणि त्या पाकिस्तानला अद्दल घडवल्याच गेले पाहिजे. मी काय म्हणतो, मग भारत पाकिस्तान युद्ध खरंच होईल का?